मला खात्री आहे या पद्धतीचं कैरीचं सार तुम्ही कधीच प्यायला नसाल. माझ्या गावी होणाऱ्या उत्सवाच्या महाप्रसादात बनतं हे. अगदी साधं सोपं, पण चवीला पोट भरेल पण मन भरायचं नाही. त्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची सालं काढून कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या. त्याचा गर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. कैरीचा गर, गूळ, नारळाचं दूध, वाटून घेतलेली मिरची, जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि लाल तिखट. अगदी साधं साहित्य. एका भांड्यामध्ये कैरीचा गर आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचा. यामध्ये मिसळायचं नारळाचं दूध, वाटून घेतलेली मिरची आणि मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि आता तयारी करूया फोडणीची. एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून यामध्ये घालूया जिरं, मोहरी, हिंग, हळद, थोडंसं लाल तिखट आणि कैरीचं एकत्र करून घेतलेलं हे मिश्रण. आता आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲडजस्ट करून अगदी मंद आचेवरती छान ढवळत राहायचं. याला उकळी मात्र काढून द्यायची नाही, कारण नारळाचं दूध फुटू शकतं आणि आपलं आंबट, गोड, तिखट कैरीचं सार तयार. मग तुम्ही कधी ट्राय करताय? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.